नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत। अनेक जणांना हा प्रश्न पडतो की ताई, मी स्वामी सेवेत येऊन बरीच वर्ष झालेली आहेत, मी स्वामींची रोज सेवा करते, तरी मला स्वामी सेवेचा अनुभव का येत नाही, स्वामींच्या सेवेचं मला फळ का मिळत नाही। तर त्याच विषयावर आपण आजच्या व्हिडिओत बोलणार आहोत। बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की स्वामी सेवेत येणं खूप सोपं आहे, पण अवघड आहे ते म्हणजे स्वामी सेवेत टिकून राहणं। स्वामी तुम्हाला त्यांच्या सेवेमध्ये आणतात, ते काम ते करतात, पण त्यांच्या सेवेमध्ये टिकून राहण्याचं काम हे आपल्या हातामध्ये असतं। बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती आहे माहिती का? आपण स्वामी सेवेत आहोत ना, हेच सगळ्यात मोठं आपलं भाग्य आहे। आपण काही ना काही आधीच्या जन्मामध्ये किंवा या जन्मामध्ये काहीतरी पुण्य केलं असेल, तेव्हाच आपण स्वामींच्या सेवेमध्ये आलेलो आहोत। कारण की एरवी कोणीही स्वामींच्या सेवेमध्ये असंच येत नाही। स्वामी ठरवतात की त्यांना त्यांच्या सेवेमध्ये कोणाला आणायचं आहे आणि कोणाला नाही, तेव्हाच आपण स्वामी सेवेत येत असतो। नाहीतर आपण कोण आहोत स्वामींची सेवा करणारे? आपलं इथे काही चालत नाही। जे काही आहे ते फक्त स्वामींच्या मर्जीवर चाललेलं आहे। आपलं इथे काही चालत नाही। आपण किती ठरवलं की मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, पण जे स्वामी ठरवतील, जे आपल्यासाठी योग्य आहे ते आपल्यासाठी स्वामी ठरवतात आणि त्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात। म्हणून आपण स्वामी सेवेत येणारे आपण कोणीच नाही आहे। तर स्वामी ठरवतात की त्यांना त्यांच्या सेवेमध्ये कोणाला आणायचं आहे आणि कोणाला नाही। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जर स्वामी सेवा करत असाल किंवा तुम्ही स्वामी सेवेत आलेले असाल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की तुम्ही खूप मोठी भाग्यवान व्यक्ती आहात। कारण की असंच कोणीही स्वामींच्या सेवेमध्ये येत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे। त्यानंतर आता बघा, आता तुम्ही स्वामी सेवेत आलेले तर आहात, स्वामींनी तुम्हाला त्यांच्या सेवेमध्ये आणलेलं तर आहे, पण आता स्वामी सेवेत टिकून राहणं हे फक्त आणि फक्त आपल्याच हातामध्ये आहे। आता ते कसं? बघा, आपण स्वामींची सेवा करतो, 20 वर्ष तुम्ही स्वामींची सेवा करत असाल, पण तुम्हाला जर असं वाटतं आहे की मला स्वामी सेवेचा अनुभव येत नाही आहे, मला फळ मिळत नाही आहे। आपल्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतं, संकट येतं, तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी एवढं सेवा करून मला फळ का मिळत नाही, मी एवढी सेवा करून मला दुःख का येतात, संकट का येतात। मग तेव्हा आपण दोष देतो आपल्या सेवेला, आपल्या स्वामींना आपण म्हणतो की मी तुमची सेवा करून मला काहीच फळ मिळत नाही, आणि त्यावेळेस त्या पॉईंटला आपण एक वेळेस स्वामी सेवा सोडून देतो। आपल्याला असं वाटतं की मी इतकी सेवा करूनही मला फळ मिळत नाही, मग आता मी काहीच करणार नाही, मला कोणतीही सेवा करायची नाही, असं बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये घडतं। पण तुम्हाला एक मी सांगते की ही आपली सगळ्यात मोठी चुकी असते। बघा, स्वामी आपल्याला आपल्या सेवेचं फळ देत असतात। आपण केलेली कोणतीही सेवा ही कधीही वाया जात नाही। आपल्याला आपल्या प्रत्येक सेवेचं फळ मिळतं। तुम्ही दिवसभरात फक्त एकदा श्री स्वामी समर्थ म्हटला तरी पण तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं, पण ते फळ कधी कुठं कसे मिळेल ना, हे मात्र स्वामींच्या हातामध्ये आहे, लक्षात घ्या। आणि स्वामी आपल्याला आपल्या सेवेचं फळ हे योग्यच ठिकाणी देत असतात। ते असंही कुठंच देत नाहीत, आपल्याला योग्यच ठिकाणी आपल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं, लक्षात घ्या। म्हणून आपली सेवा कधीही वाया जात नाही। मग तुम्ही कितीही सेवा करा, पण तुम्हाला तुमच्या प्रत्येक सेवेचं फळ मिळतं। तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरी म्हटलात ना, तरी सुद्धा तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत असतं। तुमची ती सुद्धा सेवा कधीच स्वामी ठेवत नाही। स्वामी आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत, लक्षात घ्या। स्वामी आपल्या भक्तांना कधीही नाराज बघू शकत नाही, पण आपलं काम आहे की स्वामींची सेवा करणं। आता बघा, दुःख संकट येणं हे आपले प्रारब्ध आहेत, त्यामुळे ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगावेच लागणार आहेत। पण जर तुम्ही त्या पॉईंटला तुमची स्वामी सेवा सोडली, तर तुमचे ते संकट आणखीन वाढू शकतात। तुमचं जे काही दुःख आहे ना, ते दुःख आणखीन वाढू शकतं। म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला कितीही संकटे दुःख आली ना, तो आपला भाग आहे, ते आपले भोग आहेत, ते आपले कर्म आहेत। म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये ते दुःख आणि ते संकट आलेलं आहे, लक्षात घ्या। त्यासाठी तुमच्या सेवेला दोष देऊ नका किंवा स्वामींनाही दोष देऊ नका की मी इतकी स्वामींची सेवा करून मला दुःख काय येत आहे, संकट काय आहेत। उलट हे लक्षात घ्या की तुम्हाला जे काही संकट आलेलं आहे ना, त्याच्याहून मोठं संकट तुम्हाला येणार होतं, पण तुम्ही स्वामी सेवेत असल्यामुळे ते संकट थोडक्यात निभवलेलं आहे। ही एक गोष्ट आपण आपल्या मनाशी क्लिअर करायची की आपण स्वामी सेवेत आहोत ना, म्हणून मला हे जे काही दुःख आलेलं आहे किंवा जे काही संकट आहे माझ्यासमोर, ते खूप थोड्या प्रमाणात आलेलं आहे। तर याच्यापेक्षाही मोठं संकट आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकलं असतं। लक्षात घ्या, स्वामी सेवेत खूप मोठी ताकद आहे। स्वामी आपल्या भक्तांना कधीच नाराज बघू शकत नाही। त्यांना आपल्याला दुःख संकट देऊन त्यांना काही खूप आनंद होत नाही, उलट त्यांना खूप वाईट वाटतं। आणि लक्षात घ्या, स्वामींना सगळ्यात जास्त वाईट याच गोष्टीचं वाटतं की आपण त्यांची सेवा जेव्हा सोडून देतो, त्यांच्यावर अविश्वास दाखवतो।
म्हणून लक्षात घ्या की आपल्याला स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून मनापासून पूर्ण श्रद्धेने त्यांची सेवा करायची असते, तेव्हाच आपल्याला आपल्या सेवेचं पूर्ण फळ मिळत असतं. आणि आपल्या सेवेचं फळ आपल्याला देण्याचं काम हे स्वामी करतात. आपण फक्त प्रयत्न करायचे, सेवा करत राहायची. कितीही दुःख आलं, संकट आलं ते येऊ द्या, शेवटी आपल्याला स्वामीच त्यातून बाहेर काढणार आहेत. फक्त आपला विश्वास त्या पॉईंटला खूप पाहिजे, खूप इतका विश्वास पाहिजे ना, डोळे झाकून की कितीही संकट येऊ देत तरीसुद्धा मला स्वामी त्या संकटातून सहज बाहेर काढतील. आणि खरंच हे खरं आहे. तुम्ही जेवढा विश्वास ठेवतात ना, मग तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ द्यात, कितीही मोठं संकट येऊ द्या तरीसुद्धा तुम्ही सहज ते संकट पार करून जातात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि जेव्हा आपण ते संकट पार करून जातो आणि पाठीमागे वळून बघतो, तेव्हा आपल्याला समजतं की खरंच मी हे संकट माझ्यावर कधी आलं आणि कधी मी यातून सहज बाहेर पडले, हे आपल्याला सुद्धा समजत नाही. लक्षात घ्या. म्हणून स्वामी सेवा आपल्याला करायची असते आणि स्वामी सेवेत इतकी ताकद आहे. बघा, दुःख येणं, संकट येणं, मी परत तुम्हाला एकदा तेच सांगेल की ते आपले कर्म आहेत. शेवटी आपण ते कर्म करून ठेवलेले असतात कुठेतरी मागच्या जन्मामध्ये किंवा या जन्मामध्ये. ते आपले कर्म असतात आणि त्याचे भोग जे आहेत ते आपल्याला भोगावे लागत असतात. आणि भोग हे आपल्याला भोगूनच संपवावे लागत असतात. त्यासाठी स्वामीसुद्धा काहीच करू शकत नाही. स्वामींनी आपल्याला एकच सांगितलं आहे की तू कर्म चांगले कर, तू माझी सेवा कर, कर्म चांगले ठेव, मग मी तुझ्या पाठीशी सतत आहे. म्हणूनच लक्षात घ्या, जरी तुमचे याआधी कर्म कसे असेल, काय असेल, आता कळत न कळत आपल्या सगळ्यांकडनं काही ना काही चुका घडतात. आता या आधीचे जाऊ द्या, पण इथून पुढे आपल्याला आपले कर्म चांगले ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला आपल्या सेवेचं संपूर्ण फळ मिळेल. आणि जे काही आपले प्रारब्ध आहेत ना, जे भोगायचे भोग आहेत ते सुद्धा कमी होऊन जातील. स्वामी आपले भोग कमी करत असतात, पण आपण जे वाईट कर्म करतो त्यामुळे आपले भोग ते वाढत असतात आणि त्या भोगांचा जो काही त्रास आहे तो आपल्याला भोगावा लागत असतो. म्हणून लक्षात घ्या की तुम्ही स्वामींची सेवा किती करता यापेक्षा जास्त तुम्ही तुमचे कर्म किती चांगले ठेवता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा, दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवा, दुसऱ्यांचे चांगलं बनण्याची ताकद तुम्ही ठेवा, दुसऱ्यांची मदत करत राहा. बघा, स्वामी तुम्हाला कुठल्याही संकटाची झळ बसू देणार नाहीत. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपले कर्म चांगले ठेवणं. तेच आपल्याला चांगले ठेवायचे आहेत आणि त्याबरोबर आपल्यापर्यंत जी काही सेवा आपल्याला करता येईल स्वामींची ती आपल्याला करायची आहे. नाही तर एकीकडे काय कसं होतं की आपण खूप सेवा करतो, पण आपले जर कर्म दुसरीकडे वाईट असेल, आपण कोणाला शिवाय शाप देत असू, कोणाची निंदा करत असू, कोणाला हसत असू, तर त्या सेवेचं आपल्याला काही फळ मिळत नाही. तेव्हा आपण केलेली ही सेवा ही निष्फळ ठरत असते. लक्षात घ्या. म्हणूनच आपले कर्म चांगले ठेवून आपल्याला सेवा करायची असते, तेव्हाच त्या सेवेचं आपल्याला फळ मिळतं. आणि स्वामींना सुद्धा असेच भक्त प्रिय आहेत ज्यांचे कर्म चांगले आहेत आणि जे मनापासून पूर्ण श्रद्धेने त्यांची सेवा करतात, ज्यांना स्वामींवर प्रचंड विश्वास आहे, असेच भक्त स्वामींना प्रिय आहेत. आणि अशाच भक्तांच्या स्वामी नेहमी पाठीशी असतात. लक्षात घ्या. जर तुम्हाला असं वाटत असेल ना की ताई मी एवढी सेवा करूनही मला फळ मिळत नाही, बघा, तुम्हाला फळ मिळणार. तुमची सेवा कधीही वाया जाणार नाही. तुम्हाला एक ना एक दिवस तुमच्या सेवेचं संपूर्ण फळ मिळणार. फक्त तुम्ही जो काही विश्वास स्वामींवर ठेवलेला आहे ना, तो शेवटपर्यंत असाच असू द्या. एकदा का बघा, आपले जे प्रारब्ध असतात ना, स्वामी सगळ्यात आधी एकच काम करतात की आपले भोग जे आहेत ते कमी करत असतात. जेव्हा आपले भोग भोगून होतात, आपले भोग संपून जातात, तेव्हा आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळायला लागतं. पण तोपर्यंत आपल्याला आपला विश्वास डगमगू द्यायचा नाही. तुमच्यावर कितीही संकट येऊ द्यात, कितीही दुःख येऊ द्यात, पण एक गोष्ट मनाशी गाठ बांधून ठेवायची की स्वामी माझ्या पाठीशी आहेत. जरी माझ्यावर आज हे संकट आलेलं आहे, दुःख आलेलं आहे, तरी स्वामीच मला त्यातून बाहेर काढणार आहेत, हे आपल्या मनाशी ठरवून टाकायचं. आणि मग मग कितीही संकट येऊ द्यात, काही डगमगायचं नाही. स्वामींवरचा विश्वास तुमचा डगमगू द्यायचा नाही. स्वामींवरचा विश्वास तुमचा प्रचंड ठेवायचा आहे. स्वामींची सेवा वाढवायची आहे, स्वामींची सेवा तुम्हाला करायची आहे. आणि मनाला फक्त एकच सांगायचं की स्वामी माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे कितीही मोठं संकट आलं तरी त्याचं काहीच चालणार नाही. आणि स्वामींची सेवा करायची. मग बघा, तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणते चमत्कार होतात. खरंच सांगते, जेव्हा आपला विश्वास प्रचंड असतो ना, जी काही सेवा आपण करतो ना, ती सेवा आपल्या विश्वासावर आपल्याला फळ देत असते. जेवढा तुम्ही विश्वास ठेवून तुमची सेवा कराल, तेवढं तुम्हाला फळ मिळेल. पण जो तुमचा विश्वास डगमगत असेल, तुम्ही कितीही सेवा करा, पण तुमच्या मनात शंका येत असतील, तुमचा विश्वास डगमगत असेल ना, तेव्हा त्या सेवेचं फळ तुम्हाला संपूर्ण मिळत नाही. लक्षात घ्या. पण तुम्ही प्रचंड विश्वासाने अगदी थोडी का होईना तुम्ही सेवा करत असाल, फक्त नामस्मरण जरी करत असाल, तरीसुद्धा तुम्हाला त्या सेवेचं संपूर्ण फळ मिळतं.
आणि लवकरात लवकर मिळतं. म्हणून लक्षात घ्या की कितीही संकट आलं, दुःख आलं, फक्त स्वामींवरचा विश्वास दृढ ठेवा. स्वामींवर विश्वास कायम ठेवा. अजिबात तुमच्या मनात शंका कुशंका आणू नका. आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये ते संकट जे आहे, ते दुःख आहे, ते कसं दूर निघून जातं आणि तुम्ही त्यातून कसे सहजपणे बाहेर पडतात. आपला विश्वास जास्त महत्त्वाचा आहे. आणि स्वामींना पण असेच भक्त हवे आहेत जे त्यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवतात, जे त्यांचे निस्सीम भक्त आहेत, जे त्यांची मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने सेवा करतात. आपल्याला पण तेच करायचं आहे. बघा स्वामी आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत आणि आपण फक्त घ्यायलाच बसलेलो आहोत. पण स्वामींना आपल्याकडनं फक्त एकच अपेक्षा आहे की आपण जी काही त्यांची सेवा करू तोडकी मोडकी, ती फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने करावी. हे स्वामींना आपल्याकडनं हवं आहे आणि तीच आपल्याला करायची आहे. लक्षात घ्या. जरी तुम्हाला असं वाटतंय की मला आज फळ मिळत नाही, पण पुढे चालून इन फ्युचरमध्ये भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या सेवेचं 100% फळ मिळणार आहे म्हणजे आहे. ही एक गोष्ट तुम्ही तुमच्या मनाशी क्लिअर करा. जरी तुम्हाला असं वाटतंय की मी आज दुःखात आहे, मी सेवा करत आहे पण मला माझ्या सेवेचं फळ मिळत नाही, पण हे दुःख तुमचं लवकरच संपणार आहे. कारण की ते आपले भोग आहेत. स्वामी आपले ते भोग कमी करत आहेत. आपल्या सेवेने ते भोग आपले कमी होत आहेत. पण जेव्हा तुमचे भोग हे भोगून संपतील ना, तेव्हा तुम्हाला तुमच्या सेवेचं संपूर्ण फळ मिळालेलं असेल आणि स्वामींचा अनुभव तुम्हाला आलेला असेल. आपलं काम काय आहे? फक्त सेवा करण्याचं आहे. कर्म चांगले ठेवायचे आहेत. स्वामींवर मनापासून पूर्ण श्रद्धेने स्वामींची सेवा करायची आहे. स्वामींवर प्रचंड विश्वास आपल्याला ठेवायचा आहे. हे आपलं काम आहे. तेच आपल्याला करायचं आहे. बाकी सगळं स्वामींवर सोडून द्यायचं की स्वामी आता तुम्हीच बघा, तुमच्या हातामध्ये सगळं काही आहे. एवढं फक्त काम करायचं आणि सगळं काही स्वामींवर सोपवून द्यायचं. मग बघा स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणते चमत्कार घडून आणतात. आणि हे जे काही मी बोलते ना, हे सगळं काही मी माझ्या अनुभवावरनं बोलत आहे. अशीच मी तुम्हाला सांगत नाही आहे. खरंच सांगते, तुम्ही फक्त विश्वास तुमचा कायम ठेवा. सगळं काही तुम्हाला मिळालेलं असेल. आणि लक्षात घ्या, एक दिवस असा येतो की आता मी स्वामींना काय मागू हा आपल्याला प्रश्न पडतो. इतकं स्वामी आपल्याला भरभरून देत असतात. तर चला, हीच एक खूप छोटीशी माहिती होती पण तितकीच महत्त्वपूर्ण होती, जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीनशासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.